नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानवी उत्क्रांती आणि माणसाचा उदय कसा झाला या मुद्द्याबाबत चर्चा केली होती. या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक उत्क्रांतीचे सिद्धांत म्हणजे थिअरीज ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन याच्यावर अभ्यास करणार आहोत. या थिअरीजवर 100% क्वेश्चन येतो, त्याच्यामुळे यांचा चांगला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. तर या थिअरीजमध्ये कुठल्या थिअरीज येतात तर प्री डार्विनियन, डार्विनियन आणि पोस्ट डार्विनियन या थिअरीजचा आपल्याला अभ्यास करायचा आहे याच्यामध्ये. आणि या थिअरीजमध्ये फक्त माणसाविषयी सांगितलं असं नाही, इतर प्राण्यांविषयी पण सांगितले, पण आपण अँथ्रोपोलॉजीचे विद्यार्थी आहोत म्हणून त्याच्यामुळे आपल्याला या थिअरीजचा अभ्यास माणसाबाबतीतच करायचा आहे. तर स्टार्ट करूया. तर इंग्रज तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांनी इव्होल्यूशन हा शब्द प्रथम वापरून जीवनाच्या ऐतिहासिक विकासाला दाखवले. म्हणजे इव्होल्यूशन हा जो पहिला शब्द होता, म्हणजे उत्क्रांती इव्होल्यूशन हा शब्द कोणी वापरला तर इंग्रज तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांनी हा शब्द वापरला. त्याच्यानंतर चार्ल्स डार्विन यांनी 1859 नंतर उत्क्रांतीची व्याख्या म्हणजे इव्होल्यूशनची व्याख्या बदलांसह वंशपरंपरा म्हणजे डिसेंट विथ मॉडिफिकेशन अशी केली. म्हणजे जवळच्या प्रजाती एकमेकांसारख्या दिसतात कारण त्यांच्यात समान वारसा असतो, तरी त्यांच्या पूर्वजांमध्ये दुरावा आल्याने वारसात बदल साचत जातात व त्या भिन्न दिसू लागतात. म्हणजे इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती कशी होते तर बदलांसह वंशपरंपरा आहे ती, म्हणजे डिसेंट होतो पण विथ मॉडिफिकेशन. आणि ज्या जवळच्या प्रजा असतात त्या एकमेकांसारख्या दिसतात कारण त्यांच्या समान वारसा असतो, त्यांचे पूर्वसारखे असतात, पण पूर्वजांमध्ये पण दुरावा आल्याने येतो आणि त्यांच्या वारसामध्ये थोडा बदल होतो आणि ते जे बदल होतात ते साचत जातात आणि मग त्या भिन्न दिसू लागतात, असं चार्ल्स डार्विन यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर आले डॉडसन आणि डॉडसन 1976मध्ये. डॉडसन आणि डॉडसन यांनी 1976 यांनी उत्क्रांतीला अशी प्रक्रिया म्हटली ज्यात संबंधित लोकसमूह परस्परांपासून दूर जातात व शेवटी नवीन प्रजाती निर्माण करतात. तर डॉडसन आणि डॉडसन यांच्या मते उत्क्रांती म्हणजे काय तर लोकसमूह काय करतात, एकमेकांपासून दूर जातात आणि मग ते दूर गेलेले लोकसमूह शेवटी नवीन प्रजाती निर्माण करतात. त्याच्यानंतर 1951मध्ये दोब्झान्स्की यांनी म्हटले की उत्क्रांती म्हणजे पूर्वज व त्यांच्यापासून उतारलेल्या लोकांतील असमानतेचा विकास. म्हणजे जे आपले पूर्वज होते आणि आपण आहोत यांच्यामध्ये जे काही असमानता आली आणि त्याच असमानतेचा विकास झाला त्यालाच उत्क्रांती झाली असे म्हणतात दोब्झान्स्की. हे झाली जनरल इन्फॉर्मेशन. आता आपण थिअरीजमध्ये पहिला व्ह्यू पाहू, पोस्ट डार्विनियन व्ह्यू. म्हणजे आपण पहिल्यांदा पोस्ट डार्विनियन पाहणार आहोत, नंतर डार्विन काय म्हणतात आणि नंतर प्री डार्विनियन व्ह्यू पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर सिंथेटिक इव्होल्यूशनची थिअरी पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आहे पोस्ट डार्विनियन व्ह्यू. म्हणजे डार्विनच्या नंतर काय सांगण्यात आलं तर ह्युगो दे व्रिस यांनी 1901मध्ये मांडलेली म्युटेशनिझम ही संकल्पना म्हणते की उत्क्रांतीचा प्रमुख प्रेरक ठरतो तो उत्परिवर्तन. म्हणजे म्युटेशन्स आर द प्राईम ड्रायव्हिंग फोर्स ऑफ इव्होल्यूशन. म्हणजे ह्युगो दे व्रिस यांच्या मते इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती का होते तर म्युटेशनमुळे होतं. म्युटेशनच हा त्याचा प्राईम ड्रायव्हिंग फोर्स आहे असं त्यांचं म्हणणं होतं. म्युटेशन म्हणजे काय तर डायरेक्ट जीन्समध्ये क्रोमोझोम्समध्ये बदल होणे माणसांच्या आणि अचानक उत्क्रांती होणे असं यांचं म्हणणं होतं ह्युगो दे व्रिस यांचं. त्याच्यानंतर दे व्रिस यांच्या मॅक्रो म्युटेशन थिअरी ही पण पोस्ट डार्विनियन आहे. याच्यानुसार मोठे उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन एखादी प्रजाती मूलतः दुसऱ्यात रूपांतरित करू शकते. उत्क्रांती 2 टप्प्यांची प्रक्रिया ठरते, योगायोगी उत्परिवर्तन आणि त्यानंतर त्याचं टिकणं किंवा नष्ट होणं. म्हणजे यांच्यामध्ये उत्परिवर्तन म्युटेशन पहिल्यांदा होतं. ही उत्क्रांतीची पहिली पायरीवर पहिला टप्पा आहे आणि त्याच्यानंतर काय होतं हे जे म्युटेशन झाले ते एकतर टिकतं किंवा नष्ट होतं. त्याच्यानंतर थिअरी आली नैसर्गिक निवड नॅचरल सिलेक्शन. ही क्रिएटिव्ह आहे म्हणजे सर्जनशील आहे. पण ही जी थिअरी आहे नॅचरल सिलेक्शनची नैसर्गिक निवडीची जी डार्विनने सांगितली होती ते म्युटेशनवादी नाकारत, म्हणजे त्यांना ती पटत नसत.
तर 1930च्या दशकापर्यंत त्यांची मते लोकप्रिय राहिली की नॅचरल सिलेक्शन ही थेअरी त्यांना जी मान्य नव्हती, ही जी त्यांची मते होती ती लोकप्रिय राहिली कधीपर्यंत, 1930पर्यंत. पण त्याच्यानंतर जी मॉडर्न सिंथेसिस थेअरी और आधुनिक समन्वय थेअरी किंवा न्यू डार्विनिझम आले, त्या थेअरीने ही त्यांची जी मते होती की नैसर्गिक निवड नसते ती बाजूला केली. त्याच्यानंतर ग्रेगर मेंडेल यांच्या ज्या वाटाण्यावरील प्रयोग आहे तो आपण लहानपणी शिकलो आहे, आपल्या बायोलॉजीच्या बुकमध्ये शिकलो आहे आपण. ग्रेगर मेंडेल यांच्या वाटाण्यावरील प्रयोगांनी 1860चे दशकमध्ये हा त्यांनी सांगितलं आणि नंतर 1900 ते 1901ला पुन्हा त्याचा शोध लागला. त्यांनी सांगितलं की वेगळे वारसागुण घटक उघड केले, ज्यांना त्यांनी पुढे जीन्स म्हटलं. हे घटक विभाजन व स्वतंत्र संयोग दाखवतात आणि या शोधामुळे अनुवंशशास्त्राला सुरुवात झाली. म्हणजे हे जे घटक असतात, जीन्स असतात, ते काय करतात, एकतर विभाजन दाखवतात किंवा ते स्वतंत्र संयोग करतात आणि त्याच्यामुळे काय होतं मग अनुवंशिकतेत बदल घडतात, असं मेंडेलचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर 1908मध्ये हार्डी व वाइन्सबर्ग यांनी जनुक वारंवारतेचे नियम दाखवले व डार्विन मेंडेल नवीन शोधांना एकत्र जोडणारा समसंयोग सिद्धांतास म्हणजे सिंथेटिक थेअरीचा मार्ग तयार केला. हे सगळे पोस्ट डार्विन म्हणजे डार्विनच्या नंतरचे आहेत. मग त्याच्यानंतर आता आहे डार्विन, नैसर्गिक निवडीद्वारे डार्विनचे उत्क्रांती सिद्धांत काय म्हणतात. तर डार्विन यांनी द ओरिजिन ऑफ स्पेसीज हा ग्रंथ त्यांनी 1859मध्ये लिहिला, आपला सिद्धांत छापला आणि हे जे डार्विनिझम होतं ते 5 तत्वांवर आधारित होतं. ते 5 तत्व पुढील प्रमाणे. तर पहिलं तत्व होतं अधिक उत्पादन. हे डार्विनची थेअरी पाहतोय आपण, तर त्याच्यामधले पहिलं तत्व कुठलं आहे, अधिक उत्पादन. मग अधिक उत्पादन म्हणजे काय, तर प्रत्येक पिढीत जगू व पुनरुत्पादन करू शकण्या इतकेपेक्षा जास्त बालकांच्यावर प्राण्यांचा जन्म होतो. म्हणजे त्यांच्या मते जी प्रत्येक पिढी असते त्याच्यामध्ये जगू शकणाऱ्या किंवा पुनरुत्पादन म्हणजे रिप्रोडक्शन करू शकण्या इतकेपेक्षा खूप जास्त प्रमाणात जन्म होत असतात, बालक असो किंवा प्राणी असो. मग त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे भिन्नता व वारसा. व्यक्तींमध्ये स्वाभाविक फरक असतात व अनुकूल फरक वारसाद्वारे पुढे जातात. पहिला पॉईंट काय होता, तर आवश्यकतेपेक्षा खूप जास्त म्हणजे जगू शकण्यापेक्षा किंवा रिप्रोडक्शन करण्यापेक्षा खूप सारे लोक निर्माण होतात, पण तेच टिकतात ज्यांच्यासाठी आसपासचं वातावरण अनुकूल राहतं. म्हणजे व्यक्तींमध्ये स्वाभाविक फरक असतात आणि अनुकूल फरकच वारसाद्वारे पुढे जातात. याच्यामध्ये आपण जिराफचं उदाहरण देऊ शकतो. म्हणजे ज्या जिराफांची मान उंच होती ते जिराफ टिकले आणि ज्या जिराफांची मान लहान होती ते एक्सटिंक्ट झाले. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे जगण्यासाठी संघर्ष. मग साधन संपत्ती मर्यादित असल्याने जीवांमध्ये प्रजातींमधील पर्यावरणाशी स्पर्धा होते. समजलं. म्हणजे पहिला पॉईंट काय होता आपला, तर पहिला पॉईंट होता खूप जास्त प्रमाणात तयार होणं. मग त्याच्यानंतर दुसरा पॉईंट होता टिकणार कोण, ज्यांच्यासाठी आसपासचं वातावरण अनुकूल राहणार. मग तिसरा पॉईंट होता मग ते एकमेकांसोबत संघर्ष करणार, टिकण्यासाठी स्पर्धा करणार. मग चौथा पॉईंट आहे योग्य आणि शेवटी निवड कोणाची होणार, जे सगळ्यात जास्त योग्यतम आहेत. तर तम म्हणजे सगळ्यात अतियोग्य जे आहेत त्यांचीच निसर्ग निवड करणार. म्हणजे त्यालाच म्हणतात नैसर्गिक निवड, नॅचरल सिलेक्शन. ज्या जीवांकडे लाभदायक वैशिष्ट्य असतात ते जास्त जगतात व जास्त संतती सोडतात म्हणजे जन्माला घालतात आणि मग त्यांच्यासारखीच संतती निर्माण होते आणि मग तेच टिकतात. आणि शेवटी हळूवार बदल, भूवैज्ञानिक काळात साचत गेलेल्या लहान लहान बदलांमुळे मग प्रजाती रूपांतरित होतात. अशा आहेत डार्विनची नॅचरल सिलेक्शनची थेअरी आणि त्याचे हे 5 मुद्दे. त्याच्यानंतर मग डार्विन यांनी त्यांचा जो पहिला ग्रंथ होता त्या ग्रंथात मानवी उत्क्रांतीचा थेट उल्लेख टाळला. पण का बरं, कारण त्यावेळी एवढं विज्ञानाला मांडलं नाही जायचं युरोपीय लोकांमध्ये, त्यांच्या वेगळ्या धारणा होत्या. त्यानंतर मग डार्विनिझमवर काही टीकाही करण्यात आल्या, म्हणजे त्या योग्यही होत्या, कारण डार्विन सर्वच गोष्टींविषयी सांगून नव्हता शकला. तर त्या टीका कुठल्या आहेत, तर विरोधकांनी काय निदर्शनास आणून दिलं, तर त्यांनी निदर्शनास आणलं की डार्विन यांनी नवीन भिन्नतांचं कारण दिलं नाही, अननुकूल वैशिष्ट्ये दुर्लक्षित केली, अतिविशेष अंग वा क्षीणत्व समजावले नाही आणि देहातील व गर्भजनक बदल गोंधळले. म्हणजे याचं एक्झाम्पल देऊन काय सांगता येईल, तर एकच जिराफ आईला छोट्या आणि मोठ्या माणशी 2 वेगवेगळे कसे निर्माण झाले. मग जर नॅचरल सिलेक्शनच होत होतं तर फक्त मोठ्या माणसाचे निर्माण व्हायला पाहिजे होतं ना, छोट्या माणसाचे निर्माणच का झाले पण, है ना. मग त्यांनी म्हटलं की नैसर्गिक निवड फिटेस्ट म्हणजे योग्यतमाचे जगणं समजावतं, की तो जगला का बरोबर, जो फिट होता तो जगला, पण त्या योग्यतमाची उत्पत्तीच का झाली, म्हणजे त्याचीच उत्पत्ती का झाली असं.
हे नाही सांगितलं ना त्यानं. म्हणजे याचं काय तर नॅचरल सिलेक्शन एक्सप्लेन्स ओनली सर्वायवल ऑफ फिटेस्ट बट नॉट अरायवल ऑफ फिटेस्ट. म्हणजे ते फक्त सर्वायवल सांगतं, जे फिट होतं त्यांचं सर्वायवल कसं झालं हे सांगतं डार्विनची थिअरी, पण त्याचं अरायवल कसं झालं, त्याचा उदय कसा झाला त्या फिटेस्टचा ते नाही सांगत. हे आहे डार्विनिझमवरील टीका. हे झाली पोस्ट डार्विनिझम झालं, डार्विनिझम झालं. आता आलं प्री डार्विनियन थिअरी. लामार्कियन म्हणजेच प्री डार्विन, म्हणजे डार्विनच्या आधी काय म्हणलं जात होतं. तर डार्विनच्या आधीच्यांना एवढा सायंटिफिक बेसली त्यांनी योग्य नाही सांगितलं, पण त्या काळातील त्यांनी हे सांगणं म्हणजे ठीकच आहे. चला, तर प्री डार्विनियन थिअरी म्हणजे लामार्कियन थिअरी. तर जॉन बॅप्टिस्ट लामार्क हे त्यांचं नाव होतं. यांनी फिलॉसॉफी झूलॉजिकल 1809 अर्जित गुणांचा वारसा मांडला, म्हणजे इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स. त्यांच्या मते आपल्या आज ज्या इनर अर्ज असतात त्या इनर अर्ज ड्राईव्स ऑर्गन टू ग्रो, म्हणजे त्या अर्जेसमुळे आपले अवयव वाढतात असं त्यांचं म्हणणं होतं. आता हे हसू येईल आपल्याला ऐकून, पण ते त्यावेळेचं त्यांचं होतं हे बाबा. त्यानंतर पर्यावरणीय प्रेशर म्हणजे जे दडपण असतं ते नवीन गरजा निर्माण करीत नव्या अवयवांना जन्म देतं म्हणा. त्यानंतर उपयोग म्हणजे आपण जास्त उपयोग केला एखाद्या अवयवाचा तर तो अवयव बळकट करतो, आणि जर अनुपयोग नाही केला तर तो अवयव अवनत करतो. आणि त्याचं त्यांनी उदाहरण दिलं होतं की सापांचे पाय. त्यानंतर संपादित गुण संततीकडे जातात. ॲक्वायर्ड ट्रेट्स आर ट्रान्समिटेड टू ऑफस्प्रिंग, म्हणजे आपण जे गुण ॲक्वायर केले ते जसे तसे संततीला मिळणार असंही त्यांचं म्हणणं होतं. पण मग जे त्यांचं म्हणणं होतं त्याला कुणी खोडलं तर ऑगस्ट वॉइसमॅन यांनी काय केलं, उंदीर शेपूट छाटण्याचा प्रयोग केला. त्यांनी उंदराच्या शेपट्या छाटल्या आणि मग ज्या त्यांची पुढची पिढी म्हणजे त्यांचे ऑफस्प्रिंग होते त्यांच्यामध्ये पाहिलं तर त्यांना तर शेपट्या होत्या. तर मग त्यांच्यानुसार त्यांनी हे दाखवलं की शारीरिक बदल वारसात जात नाहीत, त्यामुळे लामार्किझम फोल ठरलं. हे झालं आपली पोस्ट डार्विनिझम, डार्विनिझम आणि प्री डार्विनिझम थिअरी. आता सगळ्यात नवीन थिअरी जी आहे ती आहे मॉडर्न सिंथेसिस और निओ डार्विनिझम, म्हणजे सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन, जी आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायची आहे आणि जी खूप जास्त महत्त्वाची आहे. तर यालाच काय म्हणतात, समसंयोग सिद्धांत म्हणजे सिंथेटिक थिअरी, मॉडर्न सिंथेसिस आधुनिक समन्वय और निओ डार्विनिझम. तर ही थिअरी आली 1930-40च्या दशकात. जे जैवराशीशास्त्रज्ञ होते म्हणजे जेनेटिसिस्ट पण होते, फिशर, हॉल्डेन, राईट. त्यानंतर वर्गीकरण तज्ज्ञ मेयर हे होते, म्हणजेच काही सिस्टमॅटिस्ट. त्याच्यानंतर जीवाश्मतज्ञ पॅलिओअँटॉलॉजिस्ट ते कोण होते, सिम्पसन्स या इत्यादींनी काय केलं, मेंडेलियन अनुवंशशास्त्र, त्याच्यासोबत नैसर्गिक निवड, त्याच्यासोबत उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन, त्याच्यासोबत पुनर्संयोजन म्हणजे रिकॉम्बिनेशन, त्याच्यानंतर जनुक प्रवाह जीन फ्लो, अनियमित चंचलता म्हणजे जेनेटिक ड्रिफ्ट, अलगाव म्हणजे आयसोलेशन, या सर्व पॉईंटना एकत्रित करून एकच उत्क्रांतीची चौकट त्यांनी तयार केली. त्याच्यानंतर आधुनिक समन्वय उत्क्रांतीला कालानुसार लोकसमूहातील जनुक वारंवारतेत अनेक शक्तींनी घडवलेला बदल मानतो. ज्याचं इंग्लिश म्हणून थोडं इझी ट्रान्सलेशन होतं म्हणून ते लिहिले. तर मॉडर्न सिंथेसिस सीज इव्होल्युशन ॲज अ चेंज इन जीन फ्रिक्वेन्सीज विदिन पॉप्युलेशन्स ओव्हर टाईम अंडर मल्टिपल फोर्सेस, म्हणजे खूप साऱ्या फोर्सेसमुळे पॉप्युलेशनच्या जीन फ्रिक्वेन्सीजमध्ये चेंज होतो. ही मॉडर्न सिंथेसिस इव्होल्युशनला असं पाहतात. त्याचं एक्झाम्पल काय, आता आपले जे 5 बोट आहेत ते कालांतराने आता 3 बोटामध्ये ट्रान्सफर होणार आहेत, कारण जास्त यूज त्यांचाच होतो आहे त्याच्यामुळं. त्याच्यानंतर मग आता या थिअरीसाठी प्री डार्विनियन कुठले कॉन्ट्रीब्युशन्स ठरले बाबा, तर जे कार्ल लिनियस होते 1758 यांनी सिस्टमा नेचुरेमध्ये बायनोमियल नॉमेनक्लेचर म्हणजे द्विनाम पद्धत घडवली आणि त्यांनी प्रजाती स्थिर फिक्सेटी ऑफ स्पेसीज आहेत असा त्यांचा समज सांगितला. त्याच्यानंतर आले कॉम्टे डे बफॉन यांनी पर्यावरण जीवरूप घडवतं असे सुचवून जीवन स्थिर नसल्याची हिंट दिली. जीवन स्थिर नसतं आणि जे पर्यावरण आहे ते जीवरूप घडवलं असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर 17व्या शतकातील युरोपमध्ये बिशप अर्शर यांनी 23 ऑक्टोबर 4004 इसवी पूर्व तारखेत ठरवलेली विशेष सृष्टिक्रम संकल्पना प्रभावी सांगितली. त्याच्यानंतर आले अरिस्टॉटल यांच्यामध्ये सजीवांचे जुने प्रकार अनुकूलतेच्या अंतःप्रेरणेने नवे प्रकार जन्मास घालतात. आणि शेवटी हिरोडोटस आणि एम्पिडोक्लिन यांनी वनस्पती प्रथम आल्यानंतर प्राणी आले, अखेरीस मानवाचा क्रम सुचवून अनुकूलनाच्या कल्पना इमॅजिन दर्शवल्या. असे प्री डार्विनियनचे थोडे काही सिद्धांत होते.
त्याच्यानंतर आता आली आपली ऑर्गॅनिक इव्होल्युशनची थिअरी समराइज्ड. सेंद्रिय उत्क्रांतीचा सारांश काय आहे? तर सेंद्रिय उत्क्रांती म्हणजे बदलांसह वंशपरंपरा. ऑर्गॅनिक इव्होल्युशन काय आहे? तर ते आहे डिसेंट विथ मॉडिफिकेशन, बदल झाले पण वंशपरंपरा सह. त्यानंतर पर्यावरण सतत बदलत असताना उद्भवणाऱ्या ज्या उत्परिवर्तन, पुनঃसंयोजन, निवड, अलगाव, स्थलांतर, संकर, अनियमित चंचलतेमुळे लोकसमूहात होत जाणारा जनुकीय प्रगतिशील बदल म्हणजे ऑर्गॅनिक इव्होल्युशन. आता हे जे मराठी शब्द आहेत ते थोडं अवघड जाऊ शकतात, त्याच्यामुळेच मी वरी मराठीचे इंग्लिश शब्दही लिहिले आहेत, ते एकदा बघून घ्या. समजलं आपल्याला सेंद्रिय उत्क्रांती म्हणजे ऑर्गॅनिक इव्होल्युशन म्हणजे काय. तर पूर्व डार्विनियन तर्क, डार्विनची नैसर्गिक निवड व पोस्ट डार्विनियन जनुक शोध एकत्र येऊन आता हे सगळं एकत्र आलं आणि आता जीवन कसे विविधरूपी झाले व शेवटी होमोसेपियन्स कसा उदयास आला याची सुसंगत वैज्ञानिक रूपरेषा घडवतात. आता आपण पाहूया सिंथेटिक थिअरी ऑफ इव्होल्युशन. तर नव डार्विनवाद व ऑर मॉडर्न सिंथेसिस म्हणून ओळखली जाणारी उत्क्रांतीची संयुक्त सिद्धांत, प्राकृत निवड, मेंडेलीय आनुवंशिकता व पाश्चात्य जनसांख्यिकीय अनुवंशशास्त्र, उत्परिवर्तन, पुनঃसंयोजन, जनुक प्रवाह व आनुवंशिक यादृच्छिक म्हणजे जेनेटिक ड्रिफ्ट चंचलता या घटकांचे संलग्नीकरण करतो. या थिअरीमध्ये या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांच्यामध्ये उत्क्रांती म्हणजे पिढ्यानपिढ्यांनी चालू राहणाऱ्या लोकसंख्येच्या जनुकसाठ्यातील आनुवंशिकरित्या वारसा हक्काने येणाऱ्या एकूण बदलावांचा एकत्रित परिणाम होय. उत्परिवर्तन, म्युटेशन आणि पुनर्संयोजनामुळे म्हणजे रिकॉम्बिनेशनमुळे विविधता निर्माण होते. तर नैसर्गिक निवड म्हणजे नॅचरल सिलेक्शन, आनुवंशिक चंचलता, जेनेटिक ड्रिफ्ट, जीन फ्लो, जनुक प्रवाह व अलगाव, आयसोलेशन यामुळे तिच्या वारंवारतेत बदल घडतो. म्हणजे यांच्यामुळे ते किती पुढच्या पिढ्यात पास ऑन होतील हे ठरतं. तर आता आपण या संज्ञांचे थोडे अर्थ पाहूया. जेनेटिक ड्रिफ्ट म्हणजे काय? तर हे म्हणजे जो नवीन जीन तयार झाला आहे तो किती स्टेबल आहे, तो स्वतःच अनस्टेबल नाही ना हे पाहणं. म्युटेशन म्हणजे तर माहिती आहे आपल्याला, जीन डायरेक्ट चेंज होतो. आणि रिकॉम्बिनेशन म्हणजे हे असं डायग्राम काढून दाखवलं हां. तर असं याप्रमाणे काही जीन डिलीट होतात आणि उरलेले जीन एकत्र येतात आणि नवीन जीन तयार करतात, त्याला म्हणतात रिकॉम्बिनेशन. आनुवंशिक विविधता नसल्यास कोणतीही लोकसंख्या उत्क्रांत होऊ शकत नाही, म्हणजे उत्क्रांतीसाठी आनुवंशिक विविधता हवीच. त्याच्यानंतर लुईस स्टॉल यांनी मांडले की उत्क्रांतीतील बदल अपरिवर्तनीय असतात. म्हणजे एकदा उत्क्रांती होऊन बदल घडली की तो बदल झाल्यानंतर आधी जसं होतं तसं परत होत नाही. एखादी रचना एकदा बदलली की ती पुन्हा मूळ रूपात परतत नाही. म्हणजे शेपूट एकदा गेली की परत तशीच परत येणार नाही माणसामध्ये. प्रत्येक प्रजाती तिच्या अद्वितीय पूर्व पर्यावरणाने घडवलेली असते आणि ते वातावरण हुबेहूब पुन्हा निर्माण होऊ शकत नसल्याने उलटफेर जैविक दृष्टीने अशक्यप्राय ठरतो. प्लिस्टोसिन काळातील हवामानातील चढउतारांनी घडवलेल्या मानवी जुळवणीतील बदल ही अपरिवर्तनाचीच उदाहरणे आहेत. म्हणजे एकदा बदल झाला की परत ते तसं होणार नाही आधीसारखं. त्याच्यानंतर आला कोप्स रूल ऑर टेंडन्सी टुवर्ड्स साईज इन्क्रीज. तर कोप्सनुसार पॅलिओन्टॉलॉजिस्ट एडवर्ड डी कोप यांनी निरीक्षण केले की अनेक उत्क्रांती शाखांमध्ये भूवैज्ञानिक काळानुसार शरीराची आकार वाढीची प्रवृत्ती दिसते. म्हणजे जशी जशी उत्क्रांती होत गेली तसे तसे आकार वाढत गेले असं यांचं म्हणणं आहे, कोप्स यांचं. त्यांच्यानुसार असे घोडे, उंट, कासव, डायनोसॉर यामधील क्रमिक आकार वाढी याचे उदाहरण झाले. पण तरीही प्रकृती सार्वत्रिक नाही ही प्रकृती, कारण उडणारे जे वटवाघळ आहे ते लहानच राहिले आणि काही मांसाहारी प्राणी प्लिस्टोसिननंतर अजून लहान झाले. त्यामुळे हा त्यांचा रूल सगळ्यांना लागू नाही झाला. त्याच्यानंतर गॉसेस रूल काय आहे? तर ते कॉम्पिटेटिव्ह एक्सक्लुजन प्रिन्सिपल सांगतं. रशियन जीवशास्त्रज्ञ जॉर्ज गॉस यांनी सांगितले की अगदी समान साधनांसाठी स्पर्धा करणाऱ्या दोन प्रजाती स्थायिकपणे अस्तित्वात राहू शकत नाहीत, त्यातील एक दुसरीला हद्दपार करते. मग त्यांनी प्रयोग केला. त्यांच्या पॅरामेशियम ऑरेलिया विरुद्ध पॅरामेशियम कॉडॅटम या प्रयोगात हे दिसले की एकत्र पेरल्यास एका प्रजातीचा नाश होतो तर समर्थ प्रजाती टिकते. परत याचे एक्झाम्पल आपण कुत्रा, मांजर यांचं पण देऊ शकतो. कुत्रा, मांजर भांडण करतात कारण ते सेम खातात, सेम ठिकाणी राहतात त्याच्यामुळे. आणि साप, मुंगसाचं पण उदाहरण देऊ शकतो आपण. त्याच्यानंतर निसर्गात दीर्घकालीन अस्तित्वासाठी सहसा वैशिष्ट्य विभाजन म्हणजे निच पार्टिशनिंग कशासाठी? तर फूड आणि हॅबिटॅट याचं विभाजन होणं. आणि त्यानंतर अनुकूलन उत्सर्जन म्हणजे अडॅप्टिव्ह रेडिएशन आवश्यक ठरतं. अस्तित्व जर आपल्याला पाहिजे असेल दोन प्रजातींचं, ज्यामुळे थेट स्पर्धा कमी होते. त्याचं एक्झाम्पल काय? एक डॉगपासून अनेक वेगवेगळ्या प्रजाती निर्माण होणं. मांजरी निर्माण व्हायला पाहिजे. मांजरी जे खातात, जिथे राहतात त्यापासून ते वेगळं होणं, याला अडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणतात. त्याच्यानंतर आलं पॅरलिझम म्हणजे पॅरलल इव्होल्युशन.
समांतर उत्क्रांती तेव्हा घडते जेव्हा एका सामायिक पूर्वजापासून उद्भवलेल्या दोन नातेवाईक रेषा समान दडपणाखाली स्वतंत्रपणे सारखी वैशिष्ट्ये विकसित करतात. तसे एक्झाम्पल सुमारे 25 दशलक्ष वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या जुन्या जगत व नवे जगत माकडांनी म्हणजे ओल्ड वर्ल्ड मंकी आणि न्यू वर्ल्ड मंकी. ओल्ड वर्ल्ड मंकी आफ्रिकेमध्ये सापडतात, न्यू वर्ल्ड मंकी साऊथ अमेरिकेमध्ये. तर हे जे जुन्या जगत व नवे जगत माकडांनी दंतमाला व पकडू शकणाऱ्या शेपटीसारखी समान वैशिष्ट्ये स्वतंत्रपणे विकसित केली, तरी त्यांच्यात मूलभूत फरक आहेत. म्हणजे या दोघांनी जे दोन वैशिष्ट्ये ते समान विकसित केली पण वेगवेगळ्या काळी, पण ते एकमेकांपासून त्यांच्यामध्ये मूलभूत फरक आहेच. फक्त त्यांच्यामध्ये उत्क्रांती होताना समान बदल होत गेले म्हणून ते आता समान दिसतात. त्याच्यानंतर आली कन्व्हर्जन्स और कन्व्हर्जंट इव्होल्युशन. तर याला काय म्हणतात, सांधे परिवर्तनी उत्क्रांती. म्हणजे एकाच प्रकारच्या पर्यावरणात राहणाऱ्या नातेसंबंध नसलेल्या रेषांमध्ये पण स्वतंत्रपणे समान अनुकूल वैशिष्ट्यांचा विकास होणे. याच्यात एक्झाम्पल, बर्फाळ प्रदेशात राहणारे जे अस्वल, मांजर, कुत्रा असतात ते तिघं पण गब्बू पांढरे विकसित होतात, तरी त्यांच्यात काही संबंध नसेल, ते सेम पूर्वजांपासून तयार झाले असे वाटते. त्यानंतर पक्षी, वटवाघळे यांचे पंखे, वेल व माशांचे जलदिशायुक्त शरीर हे याचे एक्झाम्पल आहे. असे साम्य कार्यात्मक म्हणजे ॲनालॉगस असतात, ते मूळ पूर्वजामुळे म्हणजे होमोलॉगस नसतात. त्याच्यानंतर आलं ॲडॅप्टिव्ह रेडिएशन. तर ॲडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणजे जॉर्ज गॅलर्ड सिम्पसन यांनी अनुकूलन उत्सर्जनाची म्हणजे ॲडॅप्टिव्ह रेडिएशनची व्याख्या केली की जेव्हा परिसंस्थेतील नवी संधी उपलब्ध होते तेव्हा एकाच पूर्वजापासून झपाट्याने अनेक प्रजाती फुटतात, म्हणजे ते ॲडॅप्टिव्ह रेडिएशन होतं. डायनासोर नष्ट झाल्यानंतर त्यांच्यापासून अनेक सस्तन प्राण्यांनी काय डेव्हलप केलं, तर गेझर्स, कुरण खाणारे, मांसाहारी, रोडंट्स, बॅट्स, वेल, प्रायमेट्स अँड मोर विभाजनात त्यांनी झपाट्याने प्रसार केला. आणि याच्यामुळं काय होतं, अशा मुळं काय होतं तर स्पर्धा कमी होते, कारण सगळे वेगवेगळी साधनं वापरतात, नव्या साधनांचा वापर होतो. शेवटी अतिविशेषीकरण जर झालं तर नाश पण होऊ शकतो. त्याच्यानंतर मोसॅइक इव्होल्युशन पाहूया. मोसॅइक इव्होल्युशन काय आहे, म्हणजे मोठे उत्क्रांती बदल टप्प्याटप्प्याने होतात. सजीवाच्या वेगवेगळ्या भागांच्या और प्रणालींचे उत्क्रांती वेग भिन्न असतो. म्हणजे आपली नर्वस सिस्टीम फास्ट विकसित होते पण आपली हाडे तेवढी फास्ट विकसित होत नाहीत. प्रारंभीच्या ऑस्ट्रालोपिथेकसमध्ये द्विपदी हालचालींसाठी श्रोणी बदल मेंदूपात्राचे म्हणजे ब्रेन केस मोठेपणापूर्वी दिसले. हेच मोजेक बदलाचे उदाहरण आहे. म्हणजे काही गोष्टी फास्ट इव्हॉल्व होणार, काही नाही होणार. अशा टप्पेवर समायोजनामुळे लवचिक चौकट मिळते ज्यात अवयव संपूर्ण जैवशरीराचा कारभार बिघडवू न देता जुळवणी करू शकतात. आणि शेवटी ही जी मॉडर्न सिंथेसिस मॅटर का करतं, वाय द मॉडर्न सिंथेसिस मॅटर्स. आधुनिक संयुक्त दृष्टिकोन उत्क्रांतीला 2 टप्प्यांची प्रक्रिया मानतो. उत्क्रांती 2 टप्प्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. तर पहिला टप्पा प्रथम उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन आणि पुनःसंयोजन म्हणजे रिकॉम्बिनेशनमुळे जनुक विविधतेची निर्मिती झाली. आणि दुसरा टप्पा त्याच्या नॅचरल सिलेक्शन, चंचलता, स्थलांतर, अलगावाद्वारे जनुक वारंवारतेतील बदल झाला. त्यानंतर डॉलचे अपरिवर्तनीयता नियम, कोपचे आकारकल, मॉसचे विलोपन तत्त्व, तसेच समांतरवात, सम्मुख उत्क्रांती, अनुकूलन उत्सर्जन व मोजेक उत्क्रांती या नमुन्यांचा एकत्र गुंफून हा सिद्धांत जीवनातील विविधतेचे सुसंगत स्पष्टीकरण देतो. तर अशा प्रकारे आपण सिद्धांत पाहिलेले आहेत. नैसर्गिक उत्क्रांतीचे सिद्धांत आपले पूर्ण झाले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रायमेट्स आणि त्यांचे इव्होल्युशनरी ट्रेंड आणि प्रायमेटची टॅक्सॉनॉमी हे पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.